निश्चितपणे या मैदानातील सामने अलिबाग तालुक्यामध्ये प्रदर्शित झालेले आपल्याला पाहायला मिळेल, ज्याप्रमाणे जीटी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण सामने सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आणि खरंच कौतुक करावं लागेल की या मेन स्क्रीनवरती सुद्धा आपण क्षितिज कल्याणकरला पाहतोय. तो सुद्धा एक अर्सुलीतील एक नामवंत खेळाडू म्हणू शकता, गोलंदाज म्हणू शकताय, आज मात्र वेगळ्या भूमिकेमध्ये. नक्कीच आज दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर सुरेश भुरे हा सुद्धा या ठिकाणी आज दुहेरी भूमिका पार पाडताना पाहायला मिळतोय. प्रामुख्याने समालोचन करत असताना आज गुणलेखीच्या भूमिकेमध्ये सुद्धा आज त्याने नाव लौकिक केले. आता मात्र मैदानामध्ये वळायचं आहे. चालू असलेला सामना प्रतीक केले पण नौखार विक्रम आगरसुरे. तर मैदानामध्ये वळतो. या ठिकाणी पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर जोरदार ट्रॅव्हल झालाय मैदानामध्ये. आपण पाहिलं तर सार्थक गोलंदाजीसाठी आलाय, माफ करा साहिल गोलंदाजीसाठी आलाय. निश्चित साहिलची गोलंदाजी आगरसुरे संघासाठी आपण प्रामुख्याने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचं या ठिकाणी एक महत्त्वाची गोलंदाजी करण्यासाठी साहिलकडे जबाबदारी दिली आणि प्रामुख्याने दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झाला. यावेळी सुद्धा आपण जर पाहिलंच नसेल तर मैदानामध्ये बघा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चितपणे आपण ब्लॅकबोर्डवरती असलेल्या संघाला ठेवू शकतो आणि ती साहिलवरती जबाबदारी आहे. साहिलची ही जबाबदारी प्रामुख्याने जर पार पाडायची असेल तर एकच नाव असेल ते म्हणजे साहिल आणि साहिलची ही गोलंदाजी या 6 चेंडूवरती निर्भर असणार आहे. प्रामुख्याने पाहायचं आहे की हे 2 चेंडू ज्या ठिकाणी पहिल्या दोन्ही चेंडूंवरती एकेरी धाव आले. पाहिलं तर कोणताही चेंडू निर्धाव गेला नाही. गोलंदाज म्हटल्यानंतर निगेटिव्ह पद्धतीची गोलंदाजी, त्याच प्रामुख्याने जर विचार केला तर डॉट पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार. 2 चेंडूचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला होता. दोन्ही चेंडूवरती एकेरी धावा आल्या होत्या. त्या पुढील चेंडू मात्र सुरेश तुला सुद्धा माहिती असेल की या पहिल्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. त्याच प्रकारची मेहनत करताना फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ज्या प्रकारे साहिल गोलंदाजी करतोय ना त्यावरती फलंदाजाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ज्यावेळी मोठे फटके येतील ह्या मिळकतखारच्या मैदानामध्ये, ज्या ठिकाणी क्वालिफायचा हा सामना असेल, तिसऱ्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना चालू असताना ज्या ठिकाणी धावसंख्येमध्ये वाढ होत नाहीये आणि त्यामध्ये दुष्काळामध्ये 13वा महिना, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर 3 चेंडूवरती एकेरी धाव आली होती. 4थ्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना प्रतीक या संघाचा, ज्याच्या नावावरती हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, तो मात्र मैदानामध्ये नाखुश होताना या मैदानात बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरंच कौतुक करावं लागेल ह्या गोलंदाजाचं. आगरसुरे सुद्धा आपण जर नाव पाहिलं ना, अनिरुद्ध हा गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजाच्या माध्यमातून प्रामुख्याने फेमस झाला. त्यानंतर आगरसुरे या गावाचं नाव त्यांनी प्रामुख्याने मोठं केलं. प्रत्येक स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून सहभाग घेऊन आपला संघ कशा प्रकारे मैदानामध्ये प्रदर्शन सादर करेल याचं प्रामुख्याने उदाहरण त्यांनी दाखवून दिलं आणि त्याच्याच माध्यमातून आपण जर पाहिलं ते अनेकशे खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळालेत. मी एकच उल्लेख करीन की मृणाल वरसलकर, ज्याचं नाव अलिबागचं क्रिकेट म्हणून सर घेतलं जातं, अनेकशे खेळाडू त्याने सुद्धा घडवलेत. त्याच प्रकारे आगरसुरे संघाचं मी प्रतिनिधित्व करणारा अनिरुद्ध या सुद्धा प्रामुख्याने नाव घेईन. कारण बघा कुठेतरी एक मोठा खेळाडू असतो, त्याच्या माध्यमातून आपण कुठेतरी नाव मोठं लौकिक केलेलं असतं. नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये प्रत्येकची मात्र या ठिकाणी विकेट आली होती आणि त्याच माध्यमातून आपण जर विचार केला तर 4 चेंडू झाले, 4 चेंडूमध्ये 3 धावा. हे आतापर्यंत सोपं आणि साधं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. हा नक्कीच मी स्वतः सामना तो पाहिला होता. 1 चेंडू 13 धावा. हशिराचा तो खेळाडू मनीष कुटले, माफ कर, मनीष कुटले खेळाडू, त्यांनी 1 चेंडूमध्ये 13 धावा सुद्धा काढल्या होत्या. खरंच या मैदानामध्ये इतिहास आणि तुझी ती झालेली व्हिडिओ व्हायरल किंवा त्याच पद्धतीने तुझ्या माध्यमातून समोर करत असताना ती झालेली व्हिडिओ व्हायरल, खरंच मैदानामध्ये हे असे अनेकशे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. खरंच कुठेतरी आनंद होत असतं. ही स्पर्धा कुठेतरी नाव लौकिकाला येतंय ना, हे कुठेतरी अभिमानाची गोष्ट असतं आणि कुठेतरी ही ना चर्चेचं कुठेतरी एक मोठं आहे. कारण आपण ही स्पर्धा केली अलिबाग बिल, त्यावेळी तू सुद्धा टेकणे होतास आणि त्या स्पर्धेची चर्चा इतकी झाली ना सर की आपण जर पाहिलं ना मग तो अलिबाग नसे, अलिबाग बाहेर सुद्धा आपल्याला फोन आलेत की स्पर्धा करणारे त्या माध्यमातून किंवा जेडी फाउंडेशन असतील किंवा त्याच माध्यमातून लागलेले त्या स्पर्धेत पंच असतील, तो मैदान असेल, या सर्वांची चर्चा त्या स्पर्धेचं कारण म्हणून ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मिळकतकारची ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिले तर अंतिम या दिवसापर्यंत पोहोचली, फायनलचा दिवस. आणि नक्कीच या पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिजे साहिलची अप्रतिम हे षटक, फक्त 4 धावांचं षटक हे मैदानामध्ये संपुष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. खरंच गोलंदाज ज्या वेळी आपण पाहिलं ना, एक नक्कीच प्रामुख्याने उदाहरण देईन की रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर गोलंदाजावरती जास्त आपण प्रहार झालेले पाहायला मिळतात, फलंदाज त्याच्यावरती हवी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
परंतु साहिलची गोलंदाजी जर आपण पाहिलीत ना, जर वारंवार पाहण्यासारखी गोलंदाजी केले या मैदानामध्ये अंतिम या सामन्यामध्ये किंवा जर क्वालिफायच्या सामन्याचा आपण जर विचार कशी गोलंदाजी करावी ना, तर साहिलसारखी गोलंदाजी करणं हे प्रामुख्याने गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. या 4 षटकांच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावा करायचा हे नौकार संघाच्या हातात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 षटकं सर आहेत. पाहायला गेलं तर 18 चेंडू आपल्याला सुद्धा खेळायला मिळणार आहेत. परंतु साहिलपेक्षा जर अतिशय गोलंदाज वेगवान गतीने गोलंदाज टाकणारा मैदानामध्ये जर आला आणि त्यांनी जर गोलंदाजीला सुरुवात केली तर निश्चितपणेच या मैदानामध्ये आगरसुरे संघ हा पॉझिटिव्ह स्थितीमध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळेल. पाहायचं दुसरं षटक मैदानामध्ये सार्थक हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. सार्थक सुरुवात करायची लगेच. पंचांच्या डाव्या साईडना पहिला चेंडू मैदानामध्ये. यावेळी चेंडू बीट झालाय. ज्या टप्प्यावरती चेंडू पडण्याची गरज होती, उसळी घेण्याची गरज होती, ते मात्र निश्चितपणेच पार झालेलं पाहायला मिळते. आणि अप्रतिम चेंडूचा नमुना पेश करताना हा सुद्धा खेळाडू, आगरसुरे गावाचा खेळाडू सार्थक यांनी सुद्धा सुरुवात केलेली पाहायला मिळते. हस्तेल कुरेशी हा सुद्धा आपण सामना पाहिलात. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली, सामनावीराचा मानकरी ठरला. या मैदानामध्ये जर आपण नावलौकिक व्हायचं असेल, आपल्या गावाचं नावलौकिक करायचं असेल, तर आपण म्हणतो ना सर की एका खेळाडूंनी सामना विजयी होत नाही, परंतु त्याच एका खेळाडूंमुळे आपला इतिहास रचला जातो. त्याचप्रमाणे आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव मोठं होत जातं. हेही तितकंच खरं असणार आहे. या चेंडूचा आपण मागेला पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. पंच आमच्यापर्यंत दर्शत किंवा वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये, कारण बघा अर्धे मैदानं आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सर पाहिलीत ना, ती आखूड पद्धतीची मैदान आहेत किंवा ती गोल मैदान आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्याच माध्यमातून आपण जर पाहिलेत तर मग ते क्रीडाभवनचं मैदान असेल, म्हणजे मी फेमस मैदानांची नावं घेतो त्या प्रकारेच मैदानामध्ये मिळकत खर्च मैदान, अनेकशे मैदानं आपण ह्या माध्यमातून पाहायला मिळाली. जर पाहिलं तर आपण ह्या रस्त्याने नेहमी जात असतो, परंतु ह्या मैदानाकडे लक्ष देतं. मी आल्याच म्हटलं की मिळकतकार म्हटलं ना तर निशांत कडवे एक मोठं नाव आहे आणि निश्चितपणे त्याच्या माध्यमातून मिळकतकारचं नाव मोठं झालं. ही स्पर्धा मोठी होताना पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहिलं तर मैदानामध्ये झेल बाद झालाय. एक योग्य हातामध्ये चेंडू विसावलाय. महत्वाच्या वेळी विकेट आले. ज्या ठिकाणी धावसंख्या रोखायची होती, धावसंख्येमध्ये वेग कमी द्यायचा होता, वेळी नक्कीच साहिल आणि सार्थकने केलेली अप्रतिम गोलंदाजी आगरसुरे संघासाठी हे महत्वाची गोलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये वर्सोली गावातील संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळाला. आय थिंक शेवटच्या षटकामध्ये 10 धावा असताना संघ तो पराभूत झाला होता. आणि निश्चितपणे हार जीत ही मैदानामध्ये होत असते. आज संघ विजय होईल तर नक्कीच नौका संघ जर विजय झाला, अन्यथा आपल्या गावचा संघ विजय झाला तो अभिमान किंवा ती आपुलकी आपल्याला असतेच. परंतु या ठिकाणी ना आगरसुरेचा संघ खेळत असताना ह्या मैदानामध्ये जी गोलंदाजी केले ती मात्र पाहण्यायोग्य असणार आहे. साहिलचं नक्कीच मी प्रामाणिकपणे कौतुक केलं, परंतु त्यापेक्षा अप्रतिम गोलंदाजी ही सार्थकची आपल्याला पाहायला मिळाली. सार्थकचं नक्कीच गोलंदाजीचा आपण उल्लेख केला तर पहिला चेंडू निर्धावाला होता. पुढील 2 चेंडूवरती एकेरी स्वरूपाच्या 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे आतापर्यंतचा धावफलक जर आपण पाहिलात तर मैदानावर फक्त 6 धावा झाल्यात आणि चेंडूचा आपण जर विचार केला तर 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे खेळ झालाय. की ज्याचा हा तिसरा दिवस सुयश भुरे आणि त्याचप्रमाणे इम्रानजी बुखारी भाईजान यांनी नक्कीच मैदानामध्ये रंग भरला असणार, यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे. परंतु या स्पर्धेची खासियत आपण पाहिलं तर योग्य पंचांची भूमिका, त्याचप्रमाणे लाईव्हच्या प्रदर्शित माध्यमात होत असताना नक्कीच एक योग्य पद्धतीची क्वालिटी आणि जी साऊंड क्वालिटी आउटपुट जो मिळतोय ना तो अशा उत्कृष्ट पद्धतीचा आहे. आणि ही स्पर्धा निश्चितपणेच मोठी दर्जाची आणि नामवंत होणार झाले यामध्ये कोणतीही खात्री नसणार आहे. नक्कीच कुठेतरी आपण मैदानामध्ये विचार केलात ना, गोलंदाजांनी आपली मात्र पॉवर दाखवताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती निगेटिव्ह पद्धतीचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु त्या दरम्यान नक्कीच चेंडू मोठ्या मांडण्याच्या नादामध्ये हा झेल बाद नक्कीच म्हटल्याप्रमाणे आता मात्र एकही षटकार आलेला नाही, एकही चौकार आलेला नाही आहे. ज्या पद्धतीची खेळी करायची होती, मोठी खेळी करून दाखवायची होती, ती मात्र अशक्य करताना पाहायला मिळते. आणि त्याच दरम्यान नौखारा संघ कुठेतरी पिछाडीवरती असलेला पाहायला मिळतोय. बघा पहिल्या इनिंगमध्ये आपण फलंदाजी करत आहात, जास्तीत जास्त धावा करायच्या, गोलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव ठेवायचं, हे आपल्यावरती एकच सोपं आणि साधं समीकरण असणार आहे. या मैदानामध्ये अनेकशे खेळाडू खेळून गेले. नक्कीच 2 संघ 2 गाव 1 संघ हा सुद्धा आपण फॉर्मॅट पाहिला. त्या माध्यमातून सुद्धा मोठे संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळे. सकाळपासून अनेकशे नामवंत अलिबाग तालुक्यातले खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. परंतु त्या दरम्यान आणि त्या स्पर्धेमध्ये जो विजय प्राप्त होणार ना त्यात मात्र नाव लौकिक होणार आहे. अलिबाग तालुक्यामध्ये त्या खेळाडूच्या चर्चा होणार हे मात्र निश्चित असणार आहे. आजची रात्र कोणत्या संघाच्या माध्यमातून कोणत्या नशिबाचं कौल उजवणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. त्या दरम्यान ही महत्त्वाची लढत असणार आहे आगरसुरे आणि नौखार संघादरम्यान. आता मात्र आगरसुरे संघाचा साहिल हा मात्र मोठे फटके मारण्यामध्ये कुठेतरी कमीपणा देताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु नवीन खेळाडू, नवीन जोमाचे फटके, त्याचप्रमाणे
या अंतिम चेंडूवरती ज्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका मात्र मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्की ज्या फटक्याच्या माध्यमातून धावसंख्या वाढ झाली, धावसंख्येमध्ये फरक जाणवला, अशी धावसंख्या मैदानामध्ये जाऊन पोहोचले. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर चेंडू झाले ते 12 आणि मैदानामध्ये धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी ना ह्या मैदानामध्ये खेळत असताना मी 2 दिवस लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहतोय. मैदानामध्ये शेवटच्या चेंडूवरती सर सुद्धा सामना फिरतोय आणि ते करून दाखवण्याची ताकद मात्र फलंदाजावरती. त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना एक चेंडूमध्ये 6 धावा असताना सुद्धा मैदानामध्ये धावा झाल्यात नाही. नक्कीच ही गोष्ट कुठेतरी शरद सर त्याचप्रमाणे राजस्थानला कुठेतरी महत्त्वाची वाटत असेल. मैदानामध्ये त्यांनी सुद्धा एक प्रमुख भूमिका पार पाडली. ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच ती ताकद आहे या स्पर्धेची. नक्कीच पंचांचा निर्णय हा अंतिम असतो, पंचांना दाद देणे हे गरजेचं असतं आणि ती नक्कीच एक शिस्त या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या मात्र पंचांचा निर्णय आला की हा चेंडू वाईट स्वरूपाचा अतिरिक्त 1 धाव या मैदानामध्ये धावसंख्येमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला म्हणजे या ठिकाणी 13 धावसंख्या झाली होती प्लस 1 करा. वाईटच्या स्वरूपामध्ये कोणताही चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही, परंतु धावसंख्या वाढणार आणि या धावसंख्येची एक्स्ट्राच्या धावसंख्येची ही गरज असणार आहे. यावेळी मात्र आता गोलंदाजांनी विचार करून गोलंदाजी टाकायला सुरुवात केली. स्वरूप मात्र आता गोलंदाजीला आला. या स्वरूपने सुद्धा या वर्षाची सुरुवात ही निश्चितपणे चांगली केली. प्रामुख्याने अलिबाग बिग बॅश ही मोठी स्पर्धा, अलिबाग तालुक्यातील जी नामवंत स्पर्धा त्या ऑक्शनच्या दरम्यान एक लीग फॉर्मॅटमध्ये खेळण्यात आली होती. त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर म्हणून या स्वरूपला ओळखलं गेलं होतं आणि नक्कीच ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा विजयी व्हायचं आहे. अगरसूर संघाचं पुन्हा एकदा नाव लौकिक करायचं आहे. ही जबाबदारी स्वरूपने आपल्या खांद्यावरती घेतले. आता कुठेतरी चुकताना पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा हा वाईट प्लस 1 डिक्लेअर या स्वरूपामध्ये नक्कीच म्हटल्याप्रमाणे कॉपी पेस्ट करतो. चेंडू कोणताही ग्राह्य धरला जाणार नाही, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या 3 धावा ह्या महत्त्वाच्या असतील. त्या म्हणजे नवखार संघाला. ज्यावेळी प्रतीक नाराज होऊन माघारी परतला ना, त्यावेळी कुठेतरी सामना चित्र चेंज झालं होतं. अगरसुरे संघ कुठेतरी पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर जी गोलंदाजी केली साहिल आणि सार्थकनी ती लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र स्वरूपची पारी असणार आहे. प्रत्येक खेळाडू आपण जर पाहिला ना, मग साहिल असून द्या, सार्थक असून द्या, स्वरूप असून द्या, कोणताही खेळाडू आपल्याला ना जवळपास कमी वयोगटातला खेळताना पाहायला मिळतो. 26 ते 27 या वयोगटातील खेळाडू असतील आणि मैदानामध्ये पाहिलं ना, जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जीवावरती, आपल्या प्रॅक्टिसच्या जीवावरती काय अप्रतिम गोलंदाजी केलंय, एक नमुना पेश केलाय हे आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच ज्यांना ही शक्य नसेल स्पर्धा मैदानामध्ये येऊन पाहणं, तर नक्कीच आपण जर पाहिलं स्पर्धा जीटीच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा पाहू शकताय. सागरी गणेश स्थळ त्याचप्रमाणे स्मरणिका नवखाऱ्या संघाला दोन्ही विनंती करतोय की प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लगेच नाणेफेकीसाठी या. हसनल माझा आवाज प्लीज तुमच्यापर्यंत गेला असेल, या आपण प्लीज लगेच. बघा स्पर्धा प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धाचा आपण विचार केलात ना, तर योग्य पद्धतीमध्ये किंवा या सूर्यदेवाच्या साक्षीने आपल्या संपुष्टात आणायचे आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभाचा सुद्धा आपल्याला कार्यक्रम इथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करायचा आहे. बघा प्राण आपण जर ह्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे साईड लाईनचं चेक करा. नाही की रबर बॉल म्हटल्यानंतर ना कुठेतरी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कुठेतरी फेअर डिलिव्हरी आहे. तर 4 चेंडूचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू हे मैदानामध्ये अजूनही स्वरूपला टाकावे लागतील. स्वरूपची एकच इच्छा असणार आहे की ज्या ज्या गोलंदाजीच्या माध्यमातून मी गोलंदाजी केलंय, ज्या ज्या खेळाडूंना माझी गोलंदाजी खेळलंय त्याच्यावरती मोठे प्रहार मारण्याचा नक्कीच प्रयत्न झालाय. प्रयत्न यशस्वी सुद्धा ठरलेला पाहायला मिळतोय, परंतु 1 ते 2 फटके ह्या मैदानामध्ये आलेत, येणार आणि निश्चितपणे ह्यापुढे येत राहणार. परंतु आतापर्यंतची गोलंदाजी, डिलिव्हरी पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलीत ना, ती मात्र लाजवाब होती. षटकार निश्चितपणे झालाय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. 24 धावांचं लक्ष्य आतापर्यंत गाठले ते नवखार संघाने. आता मात्र स्ट्रॅटेजी काय असणार आहे, किती धावापर्यंत आपण जाऊन थांबायचं आहे. प्रत्येकी नक्कीच कानमंत्र दिला असेल. खेळाडूच्या बॅटमधली आग निश्चितपणे षटकार गेल्यानंतर प्रेक्षकांमधनं तो चेंडू उडवला जातोय. यातना त्यात बॅटमधली ताकद द्या, आपल्या खेळण्याची पद्धत ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितपणे प्रत्येक चेंडूवरती आता मोठा फटका येणं गरजेचं असेल, परंतु या दरम्यान एक ठेवणीतला चेंडू किंवा एक महत्त्वाचा चेंडू या गोलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर खेळाडूचा खेळ इथं समाप्त झाला आणि खेळाडू निराश आणि हताश होऊन या मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली इनिंग खेळली होती. 2 षटकार या खेळाडूच्या माध्यमातून आली होती. नक्कीच प्रतीक केले नवखार संघाला माहिती होतं की हा खेळाडू तन्मय जर मैदानामध्ये राहिला आता अंतिम षटकापर्यंत 4 ते 5 षटकार ह्याच्या माध्यमातून येतील, परंतु नशिबाची साथ ही आता आणि इथपर्यंतच होती. यापुढे येणारा नवीन खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आविष्कार
एक महत्वाचं षटक आणि अंतिम षटक या स्पर्धेतील चौथं षटक ओम हा मार्गस्थ झालेला पाहायला मिळतोय या अंतिम 6 चेंडूंमध्ये. आता मात्र पाहायचं आहे ज्या ठिकाणी 25 धावा झाल्यात या 24 मध्ये सर किती अजून प्लस होतील आणि महत्वाचे असणार आहेत या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, ह्या समोर असलेल्या आगरसुले संघाला टफ फाईट मध्ये ठेवायचं असेल, एक तराजू दोन्ही साईडला समांतर ठेवायचा असेल तर ही महत्वाची षटक असणार आहे. पंचांचा निर्णय येणं बाकी असेल, पंच कोणताही विचार करणार नाही. चेंडू ज्यावेळी मार्गस्थ झाला लगेच आमच्यामध्ये निर्णय आला का चेंडू नो चेंडू आहे, बस डिक्लेअर एक धाव, म्हणजे म्हटल्याप्रमाणे कोणताही चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचप्रमाणे नो धावा, प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट असणार आणि ह्या चेंडूची, ह्या फ्री हिट चेंडूची फलंदाज कुठेतरी वाट पाहत असतो. नक्कीच आता ह्या आलेली संधीचा फायदा नक्की होणार, सोनं होणार की नक्कीच्या संधीचं माती करणार हे मात्र फलंदाजाच्या हातामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे ओनला विनंती करतोय, नक्कीच एसटी रक्षकाला जर गोड ग्लोव्ज पाहिजे असतील तर प्लीज या ठिकाणी अवेलेबल आहेत, जर लागले तर फक्त निरोप आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ओमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चुकी आणि चुकी आणि चुकी, नक्कीच म्हटल्याप्रमाणे एक चुकी करा परंतु तीच चुकी वारंवार करू नका. ही निश्चितपणे कुठेतरी कर्णधाराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निरोप असेल. ओमला गोलंदाजी निश्चितपणे चांगल्या पद्धतीची करावी लागेल. ज्या प्रकारे सार्थक, साहिल आणि स्वरूप ज्यांनी महत्त्वाच्या धावा दिल्या 24 वरती या संघाला रोखलं होतं, आता मात्र ती भूमिका ओमला सुद्धा सार्थक करावी लागेल आणि निश्चितपणे ही शेवटची षटक या मोठ्या षटकामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल आणि ही जबाबदारी आता मात्र फलंदाजावरती असणार आहे. आविष्कार आणि त्याचप्रमाणे अथर्व हे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. झल येस और नो काही मिनिटातच आपल्याला निर्णय कळेल, परंतु चुकी आणि चुकीला नसणार आहे माफी. चेंडू फरार झाला या 4 धावांसाठी, महत्वाचा चौकार आणि निर्णायकपणे येणारा गोलंदाजाला नक्कीच कुठेतरी बॅकफूटवरती नेणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बघा गोलंदाज मेहनत घेतोय, तर त्याचप्रमाणे सन्मान्य माननीय कुमार रोहित रमेश कडवे पुरस्कृत रोहित कंट्रक्शन यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीसाठी होम थिएटर व त्याचप्रमाणे चषक आलंय, तर नक्कीच त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो सरांना की व्यासपीठावरनं आपण सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. एक मोठे सामने, नक्कीच या सामन्यांचं पूर्ण आपण कौतुक किंवा त्याचप्रमाणे सर्व योगदान या ग्रामस्थांना त्याचप्रमाणे चालू असलेल्या पूर्ण रबर बॉल्स या आयोजकांना करावं लागेल आणि निश्चितपणे ही स्पर्धा मोठी नक्कीच अलिबागमध्ये नावलौकिक होणार. आणि आजचा फायनल डे नक्कीच पहिल्या दिवसामध्ये इम्रान सरांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की 30,000 प्लस प्रेक्षकांनी, माफ करा 37,000 प्लस प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहिलीत. म्हणजे बघा कुठेतरी आहे ना या मैदानामध्ये शक्य जरी होत नसलं ना तरी क्रिकेटची आवड किंवा क्रिकेटवरचं असलेलं प्रेम किंवा रबलवर क्रिकेट स्पर्धा ही नवकी स्पर्धा आहे. या मैदानामध्ये पार होताना, मोठी होताना किंवा मिळकतखार या गावाचं या स्पर्धेचं हे नाव मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशी ही स्पर्धा, नावलौकिक स्पर्धा या माध्यमातून आपल्याला आणि बरेच सारी बक्षिसं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच 45 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा सिरीज बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरच्या माध्यमातून टी शर्ट आले. त्याचप्रमाणे पवन ठोंबरे असतील, ब्लॅक अँड व्हाईट या संघाचे सर्व असतील या स्पोर्ट्स शॉपचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेकशी बक्षिसे लगवत आली. त्यापेक्षा भव्य दिव्य चषक आहेत आणि स्पर्धा जिंकायची, मोठं भव्य दिव्य हे चषक आपल्या गावामध्ये घेऊन जायचं ही मात्र कुठेतरी इच्छा या प्रत्येक खेळाडूंच्या, प्रत्येक संघाच्या, कर्णधाराच्या, आयोजकाच्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ती कामगिरी ही निश्चितपणे कुठेतरी प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक गोलंदाजांनी, फलंदाजांनी ही केलेली सुद्धा पाहायला मिळते. आता आपण मात्र पाहतोय चेंडू वरती मोठे फटके मात्र येत नाही आहे. गोलंदाज आता मात्र लयबद्ध झालाय. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूमध्ये नो आणि वाईटचा मात्र मोठे या 2 धावा मात्र निश्चितपणे आपल्याला गाडी धराव्या लागतील. रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये या 2 धावा निश्चितपणे आपल्याला पार झालेल्या पाहायला मिळतात. 34 धावा या पहिल्या इनिंगमध्ये पूर्व सत्रामध्ये झालेल्या पाहायला मिळतात. कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार 35 धावा या मैदानामध्ये, माफ करा, एक चेंडू असणार आहे. आतापर्यंत 34 धावा झाल्यात. या अंतिम चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय, या पूर्व सत्राचा काय मैदानामध्ये फुल स्टॉप लागतोय हे आपल्याला पाहायचं आहे. अंतिम चेंडू ओमचा या पुढील, यावेळी मात्र मोठा फटका खेचलाय. पाहायचा आहे चेंडूवरती धावा मात्र वंडीच्या स्वरूपामध्ये, एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कंपल्सरी आपण जर पाहिजे 36 धावा झाल्यात आणि नक्की जिंकण्यासाठी 36 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. अन्यथा बघा 1 धावेने सुद्धा आपण सामना पराभूत झालात. चला पुन्हा मी विनंती करतो की थळ संघ त्याचप्रमाणे नौखार संघ प्लीज आपण या.
अन्यथा बघा आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला कोणता निर्णय घेण्यात आला, दंड घोषित होता, आपल्याला मान्य करावं लागेल का? बघा शेवटचा दिवस आहे, आपल्याला सेमीफायनल फायनल सुद्धा पूर्ण करायचं आहे. बघा आमच्यामध्ये निरोप येतो की याच्या आधी सुद्धा आपण पेनलाइज केलेलं आहे, तर बघा आपल्या संघावरती ती येऊ नये. राजा सर प्लीज माझा आवाज तुमच्यामध्ये पोहोचतो, या आपण लगेच. कारण एक सिनियर खेळाडू आहेत मैदानामध्ये, नेहमी आपली ताकद किंवा त्याचप्रमाणे UV स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी मोठ्या स्पर्धेत सामना जिंकला होता की विजयी संघ होता ना, त्यामुळे राजा सर होते. आणि महत्त्वाची भूमिका म्हणजे जरी कर्णधार नसले तरी त्या कर्णधाराला एक महत्त्वाची भूमिका पार पडण्यासाठी किंवा कसं खेळावं, कशी क्षेत्ररक्षण सजावं, यामध्ये राजा सरांचा नेहमी मोठा हातभार होता. पूर्वसत्रासाठी मी विनंती करतोय की नक्की पूर्वसत्रामध्ये या ठिकाणी 35 धावा झाल्या, 36 धावांची गरज असणार आहे. उत्तर सत्रामध्ये आपण सुरेश भाऊ सर आमचे मित्र, नक्कीच ही आमची चौथी भेट असावी आणि चारही भेटीमध्ये आम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं. निश्चितपणे एक चांगले समालोचक म्हणू शकतायत, त्याचप्रमाणे चांगले आता पाहायला गेलं तर गुणलेखक सुद्धा चांगलं करू शकतायत, म्हणजे डबल दुहेरी भूमिका पार पाडताना पाहायला मिळत आहेत. तर मी पुढील आवाज असेल सुरेश भुरे सरांचा. धन्यवाद. तर धन्यवाद जयेश जी ठकेकर, वरसोली गावाचा एक गौड आवाज. मागच्या दोन पर्वांपासून, मागच्या 2 वर्षांपासून या आवाजाचा नावलौकिक जरूर होते, किंबहुना या आवाजाची जादू तुम्हाला मैदानावरती नेहमीच पाहायला मिळते. तर पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर सूरज गव्हाणकर पुरस्कृत प्रतिकिलेवन नौखार संघाने 35 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 36 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. या संघाने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 50 ते 60 धावसंख्येच्या वरचं टार्गेट ठेवलं होतं. आज त्या संघासमोर त्या संघाला मात्र 36 धावसंख्येपर्यंत थांबावं लागलंय. हे का, हे महत्वाचं सांगणं सुद्धा गरजेचं आहे. बघा ज्या वेळेला जयेश समालोचन करत होता त्याने अगदी बरोबर सर्वांचा उल्लेख केला, परंतु त्यामागे जरी खेळाडू कशा रीतीने घडवलेत पण त्यामागचं अगदी मेहनत आहे ना. आपण म्हणतो की एखाद्याला घडवण्याची कला किंबहुना त्या खाणीतून हिरा काढावा आणि त्याला पॉलिश करावं हे सर्वांना जमत नाही. काही काना जमतं ते करतात, परंतु त्याच वेळेला त्याच हिऱ्याला विकायचं असेल बाजारात जाऊन स्वतःला स्वतःची किंमत करावी लागते. आणि आज आपण पाहतोय साहिल म्हात्रेने एक नवीन संघ बांधलाय आणि नवीन संघ बांधत असताना आपण पाहतो इकडे आपल्या तिन्ही भावांना घेऊन तो अगदी एक चांगला संघ बांधतोय. 3 महत्वाचे गोलंदाज आहेत. पहिलं षटक खराब गेलं तर स्वरूप येतोय, स्वरूपचं षटक खराब गेलं तर सार्थक येतोय, सार्थक फेल गेला तर ओम येतोय. शुभा आशुरे संघासमोर तेच घडलं. एक्झॅक्टली घडलं काय, पहिल्या षटकामध्ये साहिलने 9 धावा खर्च केल्या, त्यानंतर सार्थक आला त्याने 11 धावा खर्च केल्या, त्यानंतर स्वरूप आला होता त्याच्या षटकामध्ये थोड्याशा धावा वाढल्या आणि परंतु शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येचा आलेख आहे तो ग्राफ पडला. तर इथे बघा महत्वाची सूचना दोन्ही बॅटरसाठी आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारून हा सामना फिनिश केला तर रोहित म्हणजेच रोहित कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून टोटल 1000 नव्हे, 2000 नव्हे, 3000 नव्हे तर तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 6 चेंडूंवरती 6 षटकार जर तुम्ही मारून हा सामना फिनिश केला तर. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय भीमर डोक्यावरतून चालला, माफ करा, आपटला होता. मगाशी म्हणत होतो साहिल बद्दल, कारण त्याने हा संघ इकडे बनवलाय. 3 महत्वाचे गोलंदाज घेऊन तो मैदानावरती उतरतोय. तितकीच चांगली बॅटिंग लाईन त्याच्या संघाकडे आहे. रबर बॉल या फॉर्मॅट मध्ये फुलटॉस आहे. स्वरूप म्हात्रे पॉकेट डायनामाइट इकडे खेळतोय आणि तो षटकार नाही मारणार तर काय मारणार. बॉलला सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून आलेला हा घणाघाती प्रहार षटकार. सिक्सर आला. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक घ्या रोहित दादा, 6000 तयार ठेवा. मी तर बोलेन लगातारच्या 2 बॉलवरती 2 आलेत. मागच्या मॅच मध्ये 4 बॉलमध्ये 4 षटकार या खेळाडूने मारले होते, आता 2 मारलेत. 6 मारले ना तर नो डाऊट स्वरूप म्हात्रेच्या नावावरती जसं
इथे हसनैन हनीफ कुरेशीने 7 बॉल मध्ये 7 षटकार ठोकले ना, याही खेळाडूच्या नावावरती विक्रम लिहिला जाईल. 2 बॉल मध्ये 2 आले, 13 झाल्यात धाव फलकावरती, 36चा पाठलाग, अगदी 14 धावा धाव फलकावरती लागल्यात, माफ करा. आणि धाव संख्येला मात्र वेगाने पुढे नेण्यास भाग पाडले इकडे तन्मय वर्तक. ज्या खेळाडूने, ज्या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी ॲज अ बॉलर केली होती, त्याच गोलंदाजाला महागडं ठरवलंय पहिल्या षटकामध्ये. ही ओळख राहिली आहे स्वरूप मात्रेची, गोलंदाजी करायची आणि त्याच वेळेला बॅटिंग करत असताना समोरच्या संघाला निस्तनाबूत करत असताना ते षटकार ठोकायचे. हृदयावरती केलेले हे घाव तो गोलंदाज विसरू शकणार नाही, असे फटके मारायचे आणि त्यानंतर गोलंदाजाला पूर्ण खच्चीकरण करायचं. हे स्वरूप मात्रेचं मूळ उदाहरण राहिलंय. यावेळचा साहिल मात्रेसाठी हा बॉल पडल्यानंतर वेगाने विकेट कीपर कडे चाललाय तन्मय. आता कमबॅक करतोय, कमबॅकिंग डिलिव्हरी इकडे मात्र फेकली आहे. स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय, 15 धावा धाव फलकावरती, 36 बनवायच्यात. यावेळी वेगाने निघून गेला बॉल, त्या पाण्यावरती स्किड झाला. खेळपट्टीवरती आपण पाहतोय पाणी टाकलं जातं आणि त्या छोट्याशा स्पॉटवरती बॉल पडला ना की तिथून अगदी तो रफ्तार पकडतोय हा बॉल आणि सरळ विकेटीला सुद्धा बीट करत असताना घोषित क्षेत्रात निघून जातोय. फुल टॉस होता, फक्त फ्लिक केलं. अगदी अनऑर्थोडॉक्सच्या साह्याने आपण पाहतोय पॅडल स्वीप ज्याला म्हटलं जातं, तो फटका इकडे खेळला आणि एक सिंगल धाव या बॉलवरती मिळाली. एका बाजूला संघ आपण पाहतोय सूरज गव्हाणकर पुरस्कृत प्रतीक 11 नवखार, तर दुसऱ्या बाजूला यंग स्टार आगर सुरे. हा संघ नवीन आहे, हा या संघामध्ये खेळाडू जुने असतील परंतु हा संघ नवीन आहे. सर्व युवा खेळाडू या संघामध्ये भरलेत. अगदी आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने जयेशने सांगितलं होतं की 26 ते 27, मी म्हणेन त्याच्याहून पेक्षा कमी अगदी वयोगटातील हे सर्व खेळाडू इथे खेळतात. म्हणजे आपण उल्लेख करूया 15 वयापासून ते पुढील खेळाडू म्हणजे 26च्या सुद्धा अलीकडे हे सर्व खेळाडू, 18 लास्ट म्हणजे बघा त्याच्या सुद्धा अलीकडे हा संघ आहे. अंडर 18 ज्याला म्हटलं जातं. यावेळचा फटका साहिल मात्रे म्हणतोय दे धक्का घे छक्का, षटकार, 6 धावा. स्ट्रोक एका जागेवरतून पाय उंच करत असताना नटराज पद्धतीने खेळला गेलेला स्ट्रोक 6 धावा देऊन चाललाय. चर्चेत राहिली या स्पर्धा, चर्चेत राहिले अगर सुरेचं नाव आणि त्या जल्लोषाने ते बॅटिंग करतायत. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. चेंडू हवेत, उंची जास्त गाठली आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, नीरज परंतु कॅच ड्रॉप. सन्माननीय गोरख शेठ इथे उपस्थित आहेत, म्हणजेच ग्रुप ग्रामपंचायत मिळकत कालचे विद्यमान सदस्य आणि त्याच वेळेला त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय संतोषदा ठोंबरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आजच्या या शेवटच्या फायनल दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वरूपसाठी टाकलेला हा बॉल उडलाय, गती प्राप्त झाली या बॉल वरती, चपराक लगवायची होती या बॉल वरती परंतु डॉट बॉल चाललाय. आता स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतो 24 लागल्यात. 36चा पाठलाग करत असताना अजूनही 12 बनवायच्यात. 12चा पाठलाग अजूनही करायचा. चेंडू खूप सारे शिल्लक आहेत. 2 मोठे स्ट्रोक या मॅचचे चित्र बदलले जाऊ शकतात. आणखीन एक बॉल आता कोणत्या टप्प्यावरती पडलाय हे तिसऱ्या पंचांपर्यंत आता पोहोचवलं जात आहे. म्हणजे बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राइक एंड वरती सुखरूप आहे का हे आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. स्वरूप मात्रे हृदयाची धडकन इकडे वाढली असेल कारण त्याची विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. 12 धावा जरी असल्या, इथून 2 विकेट्स जर प्रतीक 11 नवखार संघाने काढल्या तर त्यांच्याकडे ती गोलंदाजी आहे, ते धावा वाचवू शकतात. त्यामुळे इथे ही विकेट आता अगदी सर्व आणि आता इथे निर्णय आलाय OUT आउट, बॅटर बाद. बघा पुन्हा एकदा पारितोषिक आलंय रोहित कंस्ट्रक्शन चे सर्वा रोहित दादा यांच्या माध्यमातून. जर येणाऱ्या 2 बॉल वरती 2 षटकार मारत असताना हा सामना फिनिश केला यंगस्टार आगर सुरे संघाने तर 500 नव्हे, 1000 नव्हे तर टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. अजूनही 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे.
आणि गोरक्षेट कडवे यांच्या माध्यमातून सुद्धा या लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले तर टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 7,000 रुपयाचं पारितोषिक इथे लगावलं गेलंय. पण त्यामध्ये ट्विस्ट आहेच. अलॉंग द कार्पेट आता आपण पाहतोय सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते. 25 11ची गरज आहे. 11ची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 मध्ये 11 बनवायच्यात. तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय टोटल 8,218 व्ह्यूअर्स. इथे मात्र आपण जर पाहिलं तर म्हणजेच ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतोय. जीटी स्पोर्ट्स वाहिनी त्याच वेळेला या स्पर्धेला तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं. पहिल्या दिवसामध्ये 37,178, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये कदाचित 13,000 आणि आजच्या दिवसामध्ये 8,000 ही व्ह्यूअर्सची संख्या. जरी उतरता क्रम पाहिला परंतु एखाद्या वाहिनीसाठी ही खूप मोठी अचीवमेंट असते. ती जीटी स्पोर्ट्स वाहिनीसाठी आपण पाहतोय. परिजी पालकर आणि त्याच वेळेला आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 26 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे आता 10 बनवायच्या जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये. नवीन गोलंदाज आविष्कार बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती साहिल म्हात्रे आहे. संघाचा कॅप्टन आहे. संघाचा सरसेनापती आहे. तो लढतोय मैदानावरती. आखूड टप्प्याचा बॉल इथे मात्र आपटला होता. बिहाइंड द विकेट एक विकेट कीपर आणि त्याच्या मागे एक स्लिप इथे जरूर तैनात केली कारण त्या धावा वाचवायच्यात. 9 हव्या आहेत आता 12 बॉल मध्ये. लगातार 2 षटकार आले तर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गोरक्षेट कडवे यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. यावेळचा आणखीन एक बॉल इकडे बिहाइंड द विकेट. अजूनही पारितोषिक आहे का? आणि आता सुद्धा बघा संधी आहे तुमच्याकडे. तुमचा खेळ पाहून इकडे मान्यवर इम्प्रेस होतात. त्यामुळे लगातारच्या या 2 बॉलवरती 2 षटकार आले तर अजूनही रोहित कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु त्याच वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी इकडे घेतली आहे. बॅटिंग टीमच्या माध्यमातून कदाचित हा रिव्ह्यू असावा. बॉल डोक्याच्या वरतून गेलाय का हे मात्र आता चेक केलं जाईल. या अगोदर कदाचित 1 फॉर द ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग दिली होती. तेच आता इथे चेक केले जाईल. इट्स अ नो बॉल. आता संधी आहे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 7ची गरज. यावेळचा बॉल इथे मात्र खेळलाय जरूर. फिल्डर रोशन आहेत तिथे. त्यांना सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सायाने स्लिप मध्ये खेळाडू होता आणि ते कदाचित पंचांचं लक्ष अगदी बरोबर आहे. त्यांना वाटलं कदाचित तिथून फिल्डर हलवला असावा त्यामुळे इशारा करत होते. परंतु मेन पंचांच्या भूमिकेत दीपेश कडवे यांना आपण पाहतोय. त्यांनी सांगितलं ऑल इज वेल. ओके होतं सर्व. यावेळचा बॉल वाईड येईल. आता 5 बनवायच्या असावा कदाचित. 5 हव्यात. या बॉलवरती षटकार आला तर गोरक्षेट कडवे यांच्या माध्यमातून 2,000, 1,000 आणि रोहित कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 1,000. आणखीन एक खरा बॉल. अजून सुद्धा संधी आहे. नाही षटकाराने विजयी झाला तर अजूनही 4 बनवायच्यात. 6 मारो आणि 2,000 कमवा इकडे. पण आविष्कार म्हणतोय आम्ही नाही तर तुम्ही पण नाही. आणखीन एक वाईड प्लस 1. आता 2 हव्यात. नो +1.
पार्थ आलाय बॉलिंग ट्रॅकवरती आणि या बॉलवरती हा मोठा फटका आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा आणि या चौकाराच्या साहाय्याने हा सामना इथे यंगस्टार आगरसुरे संघाने जिंकलाय. मोठी ऑपॉर्च्युनिटी होती या संघासाठी. ठेवलेली नावं त्यांना मात्र ती बदलायची होती आणि ती बदलली ती या संघाने या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होत असताना. वेल प्लेड साहिल, वेल प्लेड सार्थक आणि वेल प्लेड स्वरूप आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये हे तिघ जण घेऊन चाललेत आणि अगदी तिघ नव्हे तर अख्खे 11 खेळाडू घेऊन चाललेत असं म्हणावं लागेल. तिसरा संघ